केरळमध्ये मान्सून दाखल. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा. नेहमीच्या निर्धारित वेळेपेक्षा मान्सून 3 दिवस उशिराने दाखल. एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील मान्सून लांबणीवर. हिंद महासागरामध्ये ढगांची निर्मिती आणि हवामानविषयक हालचाली नेहमीपेक्षा कमी. त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता. शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता. विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासामध्ये तुरळक पावसाचा अंदाज. या काळामध्ये तापमानात चढ उतार होणार असल्यामुळे उकाड्याचा त्रास कायम राहणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईतील अंधेरी सबवेमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साठत असल्यामुळे आता त्या ठिकाणी आदित्य पॅटर्नचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या पुढाकारानं 500 कोटींच्या भूमिगत टाक्यांचा प्रस्ताव. अंधेरी परिसरामध्ये 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या उभारण्याचा महापालिकेचा विचार. मुंबईच्या अंधेरी परिसरामध्ये असलेल्या सबवेची किशोरी पेडणेकरांकडून पाहणी. काल झालेल्या पावसानंतर सबवे जलमय झाला होता. महापालिकेनं मुंबईमध्ये कुठेच पाणी साठणार नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज पेडणेकरांकडून पाहणी. पुण्यावरही पाणी कपातीचं संकट. पुणेकरांना आता 1 दिवसाआड पाणी मिळण्याची शक्यता. पाणी पुरवठा विभागाकडून महापालिका आयुक्तांना प्रस्ताव सादर. खडकवासला धरणामध्ये केवळ 5.5 TMC पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे निर्णय. नागपूर महानगरपालिका आणि OCW शहरभर पाणी मीटर बदलण्याची मोहीम राबवणार. बंद आणि निकामी पाणी मीटर बदलण्यात येणार. पात्र ग्राहकांनी व्हॉट्सअप आणि SMS द्वारे पूर्वसूचना त्यांना दिली जाणार. रायगडच्या निजामपूरमध्ये दूषित पाणी पुरवठा. पाण्यामध्ये माती आणि जंतू आढळल्यामुळे ग्रामस्थांचा संताप. शुद्धीकरण प्रक्रिया करून पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी. हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक कृषी केंद्रांवर खतांचा तुटवडा. खरीप पेरणीसाठी महत्त्वाचं असलेलं DAP आणि युरिया खत तातडीनं उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य झाली. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची माहिती. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. दगाफटका झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा जरांगेंचा इशारा. लवकरच मराठा कुणबी कक्ष स्थापन होणार. 3 प्रस्ताव अजूनही बाकी. त्यावरही मुख्यमंत्री सही करणार असल्याची माहिती देण्यात आली. लवकरच सर्व मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा मनोज जरांगेंनी व्यक्त केली. मुंबईतल्या गोरेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं महागाई विरोधात आंदोलन. आमदार सुनील प्रभूंसह अनेक कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग. रस्त्यावर चूल पेटवून महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केला निषेध. बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महागाई विरोधात मोर्चा. कांद्याला हमीभाव, इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर मोर्चा. योगेंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये काढला मोर्चा. सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर चूल पेटवली. नाशिकमधील सटाणा बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. कांद्याला हमीभाव, अवकाळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसह विविध मागण्यांसाठी उपोषण. सरकारनं तातडीनं निर्णय घेण्याची मागणी. सोलापूरमध्ये गोकुळ साखर कारखान्याच्या थकीत बिलावरून शेतकरी आक्रमक. सोलापूर, धाराशिव आणि लातूरमधील शेतकरी 130 कोटी थकीत बिलासाठी 10 दिवसांपासून करतात आंदोलन. आश्वासन न मिळाल्यामुळे आज शेतकऱ्यांनी प्रादेशिक कार्यालयावर काढला अर्धनग्न मोर्चा. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळेंचा राजीनामा. पडोळे यांच्याकडे अचलपूर, मेळघाट विधानसभा क्षेत्राची जिल्हाप्रमुख म्हणून होती जबाबदारी. तर लवकरच बच्चू कडूंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. मुंबईतल्या नरिमन पॉइंट परिसरातील एअर इंडियाच्या इमारतीमध्ये 15 ऑगस्टपासून सरकारी कामकाज सुरू होणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून इमारतींची पाहणी. ठाणे मेट्रोचा गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण. या कामासाठी रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनकडून प्रमाणपत्र. आता सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो प्रवाशांसाठी सुरू होणार. यापुढे कोणत्याही विमानतळावर सेल्फी, रील किंवा ब्लॉग शूट केल्यास कारवाई होणार. विमानतळावरील संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासनाचा निर्णय. नायगाव BTD चाळीतील 537 इमारतींना अखेर निवासी दाखला प्राप्त. त्यामुळे पात्र रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचा म्हाडाच्या मुंबई मंडळाचा निर्णय. 5 जूनपासून घरांच्या ताबा प्रक्रियेला सुरुवात होईल. केंद्र सरकारच्या 1999 साली दिलेल्या निर्णयाची अखेर राज्य सरकारकडून अंमलबजावणी. माथाडी कामगारांचं पाठीवरचं ओझं 50 किलोनं कमी. मंत्री आकाश फुंडकर यांची घोषणा. 11वीच्या प्रवेशाकडे 2 लाख विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ.
अंतिम मुदतीवेळी केवळ 3,75,000 विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केल्याची माहिती. प्रवेश नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबई आणि पुणे विभागातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक. शिक्षण अधिकाऱ्यासमोर सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे वेतन रोखणं अयोग्य. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं निरीक्षण. संस्थेच्या कर्मचाऱ्यांचं वेतन रोखण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती. वेतन रोखण्यासाठी दिलेली कारणं अपुरी असल्याचं. पुढील तिमाहीमध्ये बँकांचे व्याजदर जैसे थे राहण्याची शक्यता. उद्या आरबीआय पतधोरण जाहीर करणार. महागाईनं पिसलेल्या जनतेची धाकधूक वाढली. रायगडच्या अलिबाग आणि मुरुडमधील सुकी जवळा मासळीच्या मागणीमध्ये वाढ. 3,000 टन सुकी जवळा राज्यासह परराज्यात रवाना. यामुळे कोकणातील मत्स्य व्यावसायिकांना मोठा आर्थिक फायदा. भंडारा म्हणजे शुद्ध हळद म्हणून जाहीर करा. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांची मागणी. एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढेंना पाचपुतेंनी दिले निवेदन. जेजुरी गडासह विविध देवस्थानांच्या ठिकाणी होतीये भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री. भंडाऱ्याची व्याख्या स्पष्ट नसल्यामुळे कारवाईत अडचण. तुळजापूरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वातावरण तापण्याची शक्यता. 6 जूनला तुळजाभवानी मंदिरामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची परवानगी द्या. मराठा क्रांती मोर्चाची मागणी. पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणातील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली होती. ग्रामस्थांनी तशी साक्ष कोर्टात दिली. चिमुकलीवर अत्याचार करून पसार झालेल्या भीमराव कांबळेला ग्रामस्थांनी पकडलं होतं. अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये महाराष्ट्र एसटीच्या पथकाची धडक कारवाई. पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असलेल्या चौघांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी. पाकिस्तानी गँगस्टर भाटी आणि राणाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती. पुण्यामध्ये अन्न आणि औषध विभागाची मोठी कारवाई. 9 ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये 31,73,000चा मुद्देमाल जप्त. प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल. तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली धुळ्यामध्ये अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई. तब्बल 18,50,000 रुपयांचा महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल. पुणे आणि पिंपरी चिंचवड विषारी दारूकांडामध्ये मोठा ट्विस्ट. सीआयडीच्या अटकेतील जगदीश चौबे आणि अभिषेक चौबे दोघे बापलेक. रेक्स इंटरनॅशनल कंपनी त्यांच्या मालकीची. दोघांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे योगेश वानखेडेला मिथेनॉल पुरवल्याचं तपासात उघड. पुणे विषारी दारू घटनेनंतर भिवंडी तालुक्यामध्ये उत्पादन शुल्काची मोठी कारवाई. अंजूर, अलीघर, देसाई, केवणी खाडी भागातील हातभट्टी केंद्र उद्ध्वस्त. 60,000 लिटर रसायन जप्त. 23 लाखांचा मुद्देमाल नष्ट. मालकांवर गुन्हे दाखल. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची चाकणमधील अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटवर मोठी कारवाई. तब्बल 251 गॅस सिलेंडरसह एकूण 9,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भरलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे भरला जात होता गॅस. अंबरनाथच्या नामांकित कंपनीमध्ये 80 लाखांची फसवणूक. कंपनीचे माजी डायरेक्टर आणि सुपरवायझर यांनी बनावट बिलांच्या आधारे कंपनीला 80 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप. दोघांविरोधात अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.